नमस्कार. मी अरविंद आठले. पाहता पाहता आपण 70च्या घरात जवळपास आलो आहोत. इतके एपिसोड झाले आणि अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. विषय अतिशय चांगला आहे, मांडणारे अतिशय चांगले आहेत. त्यांना महाराजांचं वरदान आहे, यात काही शंका नाही. त्याशिवाय इतकं मोठं चालणार नाही इतका काळ. आणि इतक्या फ्लुएंटली जे काही चालू आहे, मी त्यांचं फार कौतुक करतो की अतिशय नेटाने ते हे सगळं काम करतायत. महाराजांच्या ज्ञानाचा प्रसार ते करतायत आणि त्यांना माध्यम म्हणून निवडलंय महाराजांनी, हा त्यांचा अतिशय मोठा सन्मान आहे. तर विशेष बोलण्यात वेळ न घालवता महाराजांची वचनं आपण सुरुवात केलेली आहे, त्याच्यावर आता आपण पुढचे भाग घेऊया. नमस्कार मिलिंदराव, आपण आता नमस्कार. सुरू करू शकतो. सर्वांना माझा नमस्कार आणि सद्गुरु चरणी, श्री शंकर महाराज चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया. आणि काका, तत्पूर्वी तुम्हालाही नमस्कार. नमस्कार. या आधीच्या भागामध्ये आपण पंखे मी वायूच्या गतीने सहज जात हे महाराजांचं एक वचन पाहिलं, त्याच्यावर चर्चा केली. जशी माझ्या अल्पमतीला जमली तशी मी ती चर्चा केली त्याच्यावरती. आज दुसऱ्या वचनावरती आपण बोलूया आणि ते वचन आहे, इच्छा माझीच केवळ. काकाने थोडस कौतुक केलं या भागाच्या सुरुवातीला माझं, पण ते कौतुक माझ्या सद्गुरु माऊलींचं आहे. आणि खरंच आजच्या या कौतुकाला धरूनच हे विधान आहे की इच्छा माझीच केवळ. आणि ती इच्छा त्यांची आहे म्हणूनच हा सगळा व्याख्यान प्रपंच चालू आहे, तुमच्या आमच्या मधला संवाद चालू आहे. म्हणजे डायलॉग नसला तरी माझा मोनोलॉग आहे आणि काकांचा आणि माझा डायलॉग आहे, पण छान चाललंय हे सगळं. हा, हा. तर इच्छा माझीच केवळ हे जेव्हा महाराज म्हणत असत, तर त्यालाही अनेक पदरी अर्थ त्याला चिकटलेला आहे. तो सूक्ष्मातला अर्थ आहे, स्थूलातला अर्थ आहे, या भेदामध्ये न जाता आपण एका ह्या वाक्यावरती जे जे काही आपल्याला उमगतंय ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मला जे काही उमगलंय ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण व्यवहारामध्ये म्हणतो किंवा अध्यात्मामध्येही म्हणतो किंवा असंही बोलता बोलता सुद्धा सहज माणसं म्हणतात की अहो, भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हालत नाही. इतकं भगवंताच्या इच्छेला मान आहे आणि इतकं भगवंताच्या इच्छेला महत्व आहे. मग त्याच्या मर्जीशिवाय तर किंवा त्याच्या मर्जीशिवाय किंवा इच्छेशिवाय पानही हालत नसेल तर काय म्हणायला पाहिजे? इच्छा त्याचीच केवळ. बरोबर आहे. मग आपला श्वास, आपलं जगणं, आपलं जे सोहम सोहम संगीत चालू आहे सतत श्वास उच्छ्वासाचं, तेही त्याच्याच हातात असल्या कारणाने, आपला जन्म आणि मृत्यू हाही त्याच्या हातात असल्या कारणाने आपण एवढं म्हणू शकतो, इच्छा त्याचीच केवळ. ब्रह्मांडांचं संचलन त्यांच्या हाती आहे. ते सुसूत्रपणे कसं चालवायचं ह्याचं पक्क समीकरण त्यांनी बसवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना कोणतीही समीकरणं सोडवायची गरज नसते. केवळ इच्छेद्वारे, केवळ एका सूक्ष्म अशा संकल्पाद्वारे कोटी ब्रह्मांडांचं संचालन सुद्धा त्यांच्या हाती असल्या कारणाने आपण म्हणू शकतो, इच्छा त्यांचीच केवळ. आपली सूर्यमाला आहे, त्यामध्ये आपली पृथ्वी आहे, इतर ग्रह गोल आहेत. आज करोडो अब्जावधी वर्ष झाली, करोडो ने अब्जावधी, मिलियन ट्रिलियन्स काय जी वर्ष असतील ती, तर तो काळ आहे सगळा. त्या काळापासून त्यांनी फेकलेले हे जे ग्रहगोल आहेत आकाशामध्ये, आपल्या सूर्यासारखा तळपता तारा आहे आणि त्याच्या सूर्यमालेमधले हे सगळे जे 9 ग्रह आहेत, हे त्यांच्या कक्षेमध्ये सुसूत्रपणे फिरत आहेत. त्यामध्ये असं कोणीही कधी म्हणत नाही की पृथ्वी असं म्हणत नाही की जरा मी गुरुच्या कक्षेत जाते. गुरु असं कधी म्हणत नाही मी शनीच्या कक्षेत जातो. चंद्र असं कधीही म्हणत नाही की आता फार पृथ्वीभोवती फिरून मला कंटाळा आला तर मी दुसऱ्या ग्रहाच्या बरोबर जातो फिरायला. असं कधी होत नाही. हे
आकाशात त्यांनीच फेकलेले ग्रहगोल आहेत, त्यांनाच नेमून दिलेल्या कक्षा आहेत, त्यांनाच नेमून दिलेल्या गती आहेत. त्या गतीमुळे आणि पृथ्वीवरती जीवसृष्टी निर्माण केल्या आहेत, त्या कारणास्तव त्या जीवसृष्टीला त्या पृथ्वीच्या निसर्गाचे काय भले बुरे जे परिणाम भोगावे लागतात, किंवा त्यांचं भरण पोषण म्हणजे आपलं भरण पोषण कसं काय करता येतं, हे सगळं जेव्हा आपण गणित बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ह्या सगळ्या मागे मागे प्रचंड सुसूत्रता आहे. आणि मग ही सुसूत्रता कुठल्या समीकरणाने मांडली, कुठल्या सायन्सनी मांडली, कुठल्या संशोधनातनं मांडली, ह्याचा विचार करायची गरजच नाही, कारण तिथे सायन्स, संशोधन आणि समीकरण आणि गणित ह्याचा कुठेही प्रादुर्भाव दिसत नाही. याचं कारणच एक आहे की सूक्ष्मातिसूक्ष्म हा त्यांचा जो संकल्प आहे, म्हणजे एका हुंकारातनं जर विश्व निर्माण होत असेल, एका उच्छ्वासातून जर काही गोष्टी निर्माण होत असतील, तर ती इच्छा त्यांचीच केवळ. आता हे मनुष्य प्राणी जन्माला घातलेलं आहे, हे अनंत आत्मे पुन्हा पुन्हा जन्माला येतात, पुन्हा पुन्हा मरतात, पुन्हा पुन्हा जन्माला येतात. हे गाडहाड गाडगं चालू आहे. पृथ्वीवरती प्रचंड प्रमाणात मनुष्य संख्या वाढलेली आहे. लोकसंख्येचा विस्फोट होतोय. काही ठिकाणी लोकसंख्या घटत चालली आहे आणि काही ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट होतोय. पण तरी सुद्धा आपल्याला असं कुठेही जाणवत नाही की ही जी अफाट पृथ्वी पसरलेली आहे, ही जमीन आहे एवढी अफाट, निसर्ग आहे, सगळं आहे, त्याचा कण काही माणसांनी व्यापून गेलेला नाही. म्हणजे त्या लोकसंख्येला जरी माणसं नियंत्रित करायला बघत नसली तरी तो कुठेतरी ती लोकसंख्या कोणत्या तरी कारणाने, कशा तरी समीकरणाने ती नियंत्रित ठेवतोच आहे की नाही. मग ती इच्छा कोणाची आहे? इच्छा त्यांचीच केवळ. आणि मग आपण पुन्हा ते गणित लक्षात घेतलं की पुनर्जन्माचं, तर त्याच्यामध्ये एकाच वेळेला सगळे आत्मे जर मुक्ती मार्गाला जाण्याचे अधिकारी झाले, तर मग या पृथ्वी तलावरती जो यांनी हा पसारा मांडलेला आहे, जो मनुष्याला जन्माला घालून आणि इतर सजीवांना जन्माला घालून जो खेळ निर्माण केलेला आहे, तो खेळ खेळायचा कोणी? म्हणूनच एकाच वेळेला सगळ्यांची आध्यात्मिक उन्नती साधली जात नाही. एकाच वेळेला सगळेजण अध्यात्माच्या डोंगरावरनं खाली गडगडत कुठल्या तरी खड्ड्यात जात नाहीत. एकाच वेळेला सगळी जण मोक्ष मुक्तीचे अधिकारी होत नाहीत. एकाच वेळेला सगळेजण साधक होत नाहीत. एकाच वेळेला सगळेजण एकाच वेळेला एकाच ठिकाणी ध्यानाला बसत नाहीत. इच्छा कोणाची आहे? इच्छा त्यांचीच केवळ. त्याच्यानंतर आयुष्यात कोण कोणाला भेटणार, कोणामुळे कोणाचा कुठला कर्मभोग फळाला येणार, तो चांगला का वाईट, त्या व्यक्ती त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात कशा काय आणायच्या, कोणत्या वाटेवर त्याच्यासाठी कोण मार्गदर्शक नेमायचे, कोणत्या वाटेवर त्याच्यासाठी कोणत्या मार्गदर्शक ज्ञानाचा दिवा घेऊन उभा करायचा, वाटाड्या म्हणून उभा करायचा, मार्गदर्शक म्हणून उभा करायचा, हे आपल्या हातात नसतं, हे केवळ त्यांच्या हातात असतं. म्हणूनच इच्छा त्यांची केवळ. म्हणजे महाराजांचं जे वचन आहे ना, इच्छा माझीच केवळ, त्याला आपण हे उत्तर आहे आपल्याकडनं की ही खरोखर तुमची इच्छा आहे. म्हणूनच हे सगळं आपण बघतोय, उपभोगतोय, घडतंय आपल्या आजूबाजूला, चहूबाजूला. सूक्ष्मातिसूक्ष्मातलं फार मोठं वलय आपल्या भोवती आहे की त्या सूक्ष्म जगतामध्ये करोडो आत्मे आहेत. आता मी इथे बोलतोय तुमच्याशी, आता काका बसले तिथे समोर, पण आता प्रत्येकाच्या भोवती, माझ्या काय, काकांच्या काय आणि ऐकणाऱ्या सगळ्यांच्या भोवती काय, सूक्ष्मातिसूक्ष्म आत्म्यांच्या गर्दीचं फार मोठं गडद असं वलय आहे. आत्म्याचं अस्तित्व किती आहे, सूक्ष्म आहे, पण त्याच्यामधलं सुद्धा जिथे संकीर्तन चालतं, जिथे सत्पुरुषांचं गुणगान चालतं, जिथे महापुरुषांचं गुणगान चालतं, जिथे त्यांच्याबद्दल काही सांगितलं जातं, त्यावेळेला ते सगळे पुण्यात्मे एकत्र येतात आणि ते कान टवकारून ऐकत असतात. त्यांना कान नसले तरीही त्यांना स्पंदनाद्वारे ते सगळं आपल्यामध्ये ओढून घेता येतं. ती गर्दी आहे. मग त्याच्यामध्ये जसे पॉझिटिव्ह आत्मे आहेत प्रवृत्तीचे, तसे निगेटिव्ह प्रवृत्तीचे पण आत्मे आहेत. सुष्टता दुष्टता सगळीकडे आहेच की. सकारात्मकता नकारात्मकता सगळीकडे आहे. द्वंद्व महाराजांनी हे पेरलेलंच आहे सगळीकडे. जिथे द्वंद्व नाही तिथे काहीच नाही. याचं कारणच असं आहे की शिव पार्वती हे शिव आणि शक्तीचं जे काही मिलन आहे ना, ते सुद्धा दोनच आहेत ना.
द्वंद्वच आहे तिथे. पण ते द्वंद्व हे द्वंद्व नसून एकात्मतेचा आविष्कार असल्या कारणाने पार्वतीचं ते अद्वैत असल्या कारणाने तिथे द्वंद्व येत नाही. पण तरी सुद्धा तिथे युगुलाची योजना महाराजांनी केलेलीच आहे. शक्तीशिवाय शिवाला गती नाही आणि शिवाशिवाय शक्तीला गती नाही, हे जे काही त्यांनी योजलेलं आहे हे सुद्धा इच्छा त्यांचीच केवळ असल्यामुळे हे घडत आलेलं आहे. मग आपण म्हणू ना की मग हे एकाच वेळेला सगळे जन्माला आले नाही सत्पुरुष किंवा आपण जे काय म्हणतो पुण्यात्मे वगैरे सगळेजण. त्याचं कारणच असं आहे की बॅच बॅचनी ही सगळी मंडळी पृथ्वी तलावर जन्माला पाठवायची, त्यांना उद्धरायचं, पुन्हा दुसरी बॅच तयार, म्हणजे पहिली ते 10वी, 10वी नंतर 12वी, हे असे जे सगळे आपण व्यवहारातली जी शिक्षणाची गणितं बघतो त्याच पद्धतीने हा कारभार चालतो. पण तो सूक्ष्मात चालतो, आपल्या साध्या डोळ्यांना तो दिसत नाही. मग कोण कोणाला भेटणार ह्याचं गणित त्यांच्या हाती, ही इच्छा त्यांचीच. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक जण, आपण नेहमी म्हणत असतो अहो काय नियतीला मंजूर ते मग आम्हाला मंजूर, पण नियती नियती म्हणजे कोण? तर नियती नामक जर अभिनेत्री आपण कल्पिली तर त्या नियती नामक अभिनेत्रीची प्रत्येकाच्या आयुष्यामधली भूमिका कोणती हे ठरवण्याची अधिकार सुद्धा त्यांच्या हातात असल्यामुळे नियतीला त्यांच्याच इच्छेनुसार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती ती भूमिका रंगवावी लागते. आणि मग नियतीला त्यांनी ते स्वातंत्र्य दिलंच नाहीये. त्यामुळे नियती नेहमीच म्हणते की माझ्या हातात काहीच नाहीये, माझा जो नियंता आहे त्याच्या इच्छेवर हुकूम मी काम करते. मग तुम्ही मला नियती म्हणा, नाही तर आणखीन काही म्हणा, कोणाने नशीब म्हणा, नाही तर काही म्हणा. तर ते जे सगळं जे काय आहे ते इच्छा त्यांचीच केवळ म्हणून हे सगळं होतं. त्याच्यानंतर आपण म्हणतो ना की नाही रे आणि आहे रे हा संघर्ष आहेच. कोण सम्राट आहे आणि कोण चाकर आहे? तर सम्राट कोण होणार, चाकर कोण होणार? जो जगाचा स्वामी होईल तो, आणि जो रस्त्यावरती मजुरी करणारा जो माणूस आहे तो, हे दोन्ही जरी माणसं असली तरी दोघांच्या मध्ये जे काही अंतर ठेवलेलं आहे त्याला आपण जमीन आसमानाचं अंतर म्हणू. तर तो सम्राट कोण, चाकर कोण, नोकर कोण, ह्या सगळ्याची योजना त्यांची असल्या कारणाने इच्छा माझीच केवळ. का हो? मग म्हणे लताबाईंच्या गळ्यामध्ये जो स्वर आहे, लताबाईंचा व्होकल कॉर्ड, आपला व्होकल कॉर्ड यात फरक काही नाही जर शरीराची रचना बघितली तर. पण मग असं त्या व्होकल कॉर्ड मध्ये काय ठेवलेलं आहे की त्यांनी सा लावल्यानंतर त्या लताबाई आणि आपण सा लावल्यानंतर आपण असुर आणि बेसूर. तर ही इच्छा कोणाची आहे? मग जन्मजात त्यांच्या गळ्यामध्ये त्यांनी जो स्वर ठेवला, आशाबाईंच्या गळ्यामध्ये जी भिंगरीसारखी फिरती ताण ठेवली, भीमसेनांसारखा जो पहाडी आवाज ठेवला, जसराजांसारखं जे काही गाणं ठेवलं त्यांच्या गळ्यामध्ये, म्हणजे या प्रत्येकांच्या गळ्यामध्ये जे जे काही त्यांनी ठेवलं ते कशासाठी? तर एका कुठल्या तरी पिढीला त्या आविष्काराची मजा चाखवण्यासाठी. म्हणजे आपण आज जे एन्जॉयमेंट म्हणतो ते, मग तो संगीताचे महासागर झाले ती सगळ्या व्यक्ती. मग ती इच्छा कोणाची होती? ती महाराजांचीच. म्हणजेच त्या तत्वाची इच्छा असल्या कारणाने इच्छा तुमचीच केवळ असं लताबाईंच्या बद्दल म्हणावं लागतं, असं अनेक दिग्गजांच्या बाबतीत म्हणावं लागतं. आणि ते म्हटलंच पाहिजे कारण ते सत्य आहे. सूर्यचंद्रा इतकं ते सत्य आहे ना. मग उगवत्या सूर्याला वंदन करणारी ही दुनिया आहे आणि अंधारामध्ये कारस्थान करणारी पण ही दुनिया आहे. मग उगवत्या सूर्याला वंदन करणारी माणसं चांगली का अंधारात कारस्थान करणारी किंवा कारस्थान न करणारी सुद्धा पण अंधारात राहणारी माणसं चांगली? इथं चांगल्या वाईटाचा धारवाडी काटा आपल्याला लावता येत नाही, आपल्याला तो अधिकार दिलेला नाही, कारण इच्छा त्यांचीच केवळ. मनुष्याचे स्वभाव, मनुष्याचं अंतरंग, मनुष्याच्या ठायी असलेले विकार विषय या सगळ्यांचा जो आविष्कारित होऊन जो मनुष्य प्राणी जन्माला आलेला आहे आणि प्रत्येकाचं विशिष्ट वेगळं व्यक्तिमत्व आहे, वेगवेगळे स्वभाव आहेत, ती केवळ इच्छा त्यांचीच केवळ. हे प्रत्येकाने आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्याला अर्थ तरी काय आहे.
आपण कोणाच्या तरी इच्छेपोटी जन्माला आलेलो आहोत, कोणाच्या तरी इच्छेपोटी ह्या जगामध्ये जगतो आहोत आणि कोणाच्या तरी इच्छेपोटीच आपण या जगातनं जाणार आहोत. हे जेवढं खरं आहे, पण कोणाच्या इच्छेपोटी जन्माला आलो याचा अर्थ असा समजायचा नाही की आपल्या आई वडिलांच्या इच्छेपोटी आपण जन्माला आलो म्हणून. म्हणजे लग्न झाल्यानंतर जे काही ज्या कारणासाठी लग्न केलं जातं ते कारणामध्ये अपत्यप्राप्ती हे जरी एक हिडन वाक्य असलं तरी प्रत्येकाला मूल होतच का हा प्रश्न असतोच की. मग ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही आणि ज्यांना भरपूर संतान प्राप्ती आहे त्यांच्या बाबतीत कोणाची इच्छा असते? त्या जोडप्याची इच्छा असते का? नाही. इच्छा माझीच केवळ हे महाराज म्हणतात नेहमी. मग हे जर या सगळ्या गोष्टींना लागू करून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल काहीच नाही आपल्या हातात, काहीच नाही. आपण रिकामेच आलोत आणि रिकामेच जाणार आहोत. कारण रिकामपण त्यांना जरी अपेक्षित असलं तरी आपलं व्यावहारिक रिकामपण आपण अशा पद्धतीने भोगत असतो. म्हणूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता ह्या द्वंद्वांच्या इच्छा सुद्धा महाराजांच्याच आहेत. इच्छा त्यांचीच केवळ. आता किती लोक प्रश्न विचारतात की धर्म बुडणार का? मग आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय म्हणताना आम्हाला थोडस असं सशासारखं भीतीदायक आवाज दाबून का म्हणावं असं वाटतं? का मोठ्या मोठ्याने आरोळ्या ठोकत रस्त्यातनं जावंसं का वाटत नाही? आपण सहिष्णू आहोत म्हणून आपल्याला जावंसं तसं वाटत नाही. पण तरी सुद्धा धर्म बुडणार का? अधर्माची सत्ता येणार का? महाभारतासारखी जागतिक म्हणजे महाभारतासारखी भयानक युद्ध पुन्हा होणार का? त्याच्यानंतर जागतिक महायुद्ध होणार का? हे प्रश्न जेव्हा माणसं एकमेकांमध्ये याची चर्चा करत असतात त्यावेळेला मनामध्ये कुठेतरी एक अस्थिरतेचा असा कुठेतरी भाव असतो. शाप कुणीतरी अस्थिरतेचा आपल्याला द्यावा अशी परिस्थिती आजूबाजूला असल्या कारणाने ती अस्थिरता मनात असते, ती भीती असते. त्या पोटी माणसं हा प्रश्न विचारतात. पुन्हा असं म्हणतात की अहो परचक्र येईल का आपल्यावरती? त्याचं कारण आहे की इतिहासाचं चक्र पुन्हा त्याच पद्धतीने फिरत असतं. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात सही सही तसाच इतिहास पुनरावृत्त होतो का? हे सगळ्यांच्या मनामध्ये भीती असल्या कारणाने परत परत हेच प्रश्न विचारले जातात. याच्या मागे केवळ सामाजिक अस्थिरता हे एक कारण आहे. पण सामाजिक अस्थिरता असो, सामाजिक स्थिरता असो, या सगळ्यांच्या मागे सुद्धा इच्छा माझीच केवळ. मग रामराज्य येणार का? रामराज्य येणार का? सत्ययुग येणार का परत? हे प्रश्न आता विचारले जात आहेत प्रकर्षाने. मग रामराज्य यायचं असेल तर काय करावं लागेल? आणि परचक्र यायचं असेल तर काय करावं लागेल? धर्म बुडावा बुडावा असं वाटत नसेल तर काय करावं लागेल? याच्यासाठी आपण कितीही कठोर प्रयत्न करायची इच्छा आपल्याकडे असली तरी त्या प्रयत्नांना चालना देण्याची इच्छा केवळ त्यांचीच असते. त्यामुळे इच्छा माझीच केवळ हे वचन या सगळ्या आयामांना लागू पडतं. आता बघा की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग चक्र फिरते. मग आता हे कलियुग चालू आहे, याच्यानंतर सत्ययुग येणार आहे का हो? माहित नाही. काय येणार आणि काय येणार नाही, इच्छा त्यांचीच केवळ. विज्ञानाची झेप कुठपर्यंत जाणार? इच्छा माझीच केवळ. मग विज्ञान विज्ञान आपण जे म्हणतो ते माणसाला एकदम खाईत लोटणार आहे का? सुखलोलुपतेच्या पायी आपण हे सगळं विज्ञान अंगीकारतोय, दिवसेंदिवस प्रगत होत जातोय. त्याचे आविष्कार आपल्याला खूप फायदेशीर पण आहे. पण त्याचा अतिरेक जर माणूस करायला बसला आणि माणूस काही करू शकतो, कारण त्यांना असं वाटतं की सर्व शक्तिमान मीच आहे. त्याच्या बुद्धीच्या जोरावरती तो वाटेल ते करायला पाहतो. पण तरी सुद्धा विज्ञानाच्या अतिरेकामुळे मनुष्य जातच जर संपूर्ण नायनाटाकडे जात असेल. ओशो एकदा म्हणाले होते की ही संपूर्ण मानवजात एका कड्याच्या टोकाच्या दिशेने निघाली आणि त्या टोकाकडे जाताना जी पहिल्यांदी टोकापर्यंत पोहोचले त्याच्या मागून जो रेटा येतोय तर त्यामध्ये जे पहिल्यांदा कड्यावर पोहोचले त्यांच्या नशिबी कडे लोटाशिवाय काही येत नाही. मग एका टोकापर्यंत जेव्हा ही मानवजात कडेलोटापर्यंत पोहोचले असं जेव्हा ओशो म्हणतात तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी द्रष्टेपणा असला पाहिजे की नाही. ओशोंना नावं ठेवा नाही तर वाटेल ते म्हणा, त्यांना काही पण म्हणा.
पण त्यांच्याकडचं जो द्रष्टेपणा होता, जी विजन होती, जे काही ज्ञान होतं, जे तत्वज्ञान होतं, त्या पायी त्यांनी जे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये खोटं काय आहे? मग इच्छा माझीच केवळ, तिथे ओशोंची इच्छा नाहीये. तर ती नियंत्याची इच्छा आहे की कडेलोटाच्या दिशेने मनुष्य जातीला न्यायचं आणि त्याचा कडेलोट करायचा का नाही. त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो की कर्मभोगांचं जे गाठोड आहे, ते कर्मभोगांचं गाठोडं आपण म्हणतो की बाबा अनेक जन्मांतली कर्म घेऊन घेऊन ते मोठं मोठं गाठोडं होत आपल्या डोक्यावर बसतंय, अमकं करतंय तमकं करतंय. पण त्या गाठोड्यातल्या प्रत्येक कर्माचा निचरा ह्या जन्मात होणार आहे का? का त्यातला काही भाग शेष उरून पुन्हा ते गाठोडं घेऊन आपण पुढच्या जन्माला जाणार आहोत का? हे जोपर्यंत समजत नाही आणि ते कधी समजणारही नाही, याचं कारणच आहे इच्छा त्यांचीच केवळ. काय उरवायचं, किती आत्ता संपवायचं, किती मुरवायचं, किती झिरपवायचं, हे सगळे हिशोब मांडायची इच्छा केवळ त्यांचीच आहे. इच्छा माझीच केवळ. मग आपण एवढं लक्षात घ्या की हे सगळं जर त्यांच्या आधिपत्याखाली येत असेल, तर आपल्या जगण्याला अर्थच काय उरला? आपल्या जगणं अर्थपूर्ण करायचं असेल तर पुन्हा उत्तर एकच आहे की ज्याची इच्छा आहे त्याच्याकडे जाणं, त्याच्याकडे सामोरं होऊन जाणं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती वाटचाल करणं म्हणजेच काय, आध्यात्मिक उन्नती करून घेणं, परमार्थाच्या वाटेवरती चालत राहणं. ही इच्छा आपणच बाळगली, पण ती सुद्धा इच्छा तुमच्या इच्छेने तुमच्या मनात निर्माण होत नाही. ती त्याच्या इच्छेनेच तुमच्या मनात निर्माण होते. त्याचा आढावा आपण ह्या इच्छा माझीच केवळ मधल्या काही पॉइंट्स मधनं घेतलेला आहे की का इच्छा निर्माण होत नाही. एखादा अतिशय सश्रद्ध का असतो आणि एखादा अश्रद्ध का असतो. एकाला साधनेची भूक का असते आणि एकाला हॉटेलमधल्या खाण्याची भूक का असते. ह्याच्यामधलं गणित आपण समजावून घेतलं तर एवढं लक्षात येईल, त्या त्या आत्म्याला त्या त्या जाणीवांमधनं विहरायला आवडतं. म्हणूनच इच्छा कोणाची आहे, त्याची आहे. त्या इच्छेवर हुकूम आपण चालत असतो आणि म्हणूनच महाराज नेहमी म्हणतात, तू कसाही जग, तू काही कर नाही तर नको करू, तू साधना कर नको करू, तू घनघोर अंधारामध्ये शांत झोपून राहा नाही त्या अंधार कोठडीमध्ये कायमचा राहा, मला फरक पडत नाही. कारण ह्या सगळ्या मागे इच्छा माझीच केवळ